इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील हा प्रश्न मार्च 2020 मध्ये विचारला होता. हा प्रश्न सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण हा प्रश्न सोडवू. एका गृहस्थाने 4000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली, तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? आपल्याला पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता शोधायचा आहे. आपण उदाहरणात दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ. कर्जाऊ रक्कम बरोबर 4000 रुपये, व्याज बरोबर 500 रुपये. आता एकूण रक्कम किती असणार? कर्जाऊ रक्कम अधिक व्याज. मग कर्जाऊ रक्कम 4000 आहे, अधिक व्याज 500 रुपये. 4500 रुपये. एकूण रक्कम म्हणजे काय? SN. आता उदाहरणात पुढे काय सांगितलंय? प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी आहे, म्हणजे हा 2 हप्त्यांमधील फरक झाला. फरक म्हणजेच D बरोबर -10. -10 का? तर प्रत्येक हप्ता 10ने कमी आहे म्हणून -10. आता उदाहरणात पुढे काय दिलंय? सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली, म्हणजे N बरोबर किती येईल? 10. आता आपण सर्व माहिती लिहून घेतली. आता आपण SNचं सूत्र वापरू. SNचं सूत्र आहे SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण गुणिले D कंस पूर्ण. आता आपण सूत्रात किमती लिहू. SN आहे 4500, N ची किंमत आहे 10 आणि D ची किंमत आहे -10. आपण सूत्रामध्ये किमती लिहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी 2 ने 10ला भाग जाईल. 2×5 = 10. 4500 आहे असे लिहायचे, बरोबर 5 कंसात 2A अधिक, आता 10तून 1 गेले 9 राहिले, गुणिले कंसात -10 कंस पूर्ण. म्हणून 4500. आता 5 आपण जर बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले तर ते भागिले होईल. मग 5 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. मग 4500 भागिले 5 बरोबर 2A. आता या ठिकाणी अधिक 9 गुणिले -10 आहे. मग अधिक गुणिले वजा उत्तर येईल वजा, म्हणजे 9 गुणिले 10चा जर गुणाकार केला तर 90 येईल आणि चिन्ह वजाचं येईल. आता या ठिकाणी 5ने 4500ला भाग जाईल. 5 × 9 = 45 आणि 0शी 0. 4500ला जर 5ने भाग घालवला तर 900 उत्तर येईल. आता -90 आपण बरोबर चिन्हाच्या जर डावीकडे घेतले तर ते अधिक 90 होईल. मग 900 अधिक 90 बरोबर 2A. मग 900 अधिक 90 यांची जर बेरीज केली तर ती 990 येईल. आता 2A मधील 2 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले तर ते भागिले होईल, म्हणून 990 भागिले 2 बरोबर A. आता आपण 2 ने 990ला भाग घालवू. 2 ने जर 990ला भाग घालवला तर उत्तर येईल 495. या ठिकाणी आपल्याला A ची किंमत मिळाली. A बरोबर 495. A म्हणजे पहिला हप्ता, म्हणून A बरोबर T1 बरोबर 495. आता आपल्याला पहिला हप्ता मिळाला. आता आपण शेवटचा हप्ता शोधू. त्यासाठी TNचं सूत्र वापरू. TNचं सूत्र आपण लिहून घेतलं. TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण गुणिले D. आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू. म्हणून T10 बरोबर 495 अधिक कंसात 10 वजा 1 कंस पूर्ण गुणिले -10. म्हणून T10 आहे असे, बरोबर 495 अधिक, आता 10तून 1 गेले 9 राहिले. T10 बरोबर 495 अधिक 9 गुणिले -10. म्हणून T10 बरोबर 495. आता 9 गुणिले -10 यांचा जर गुणाकार केला तर तो -90 येईल. म्हणून T10 बरोबर 495 मधून 90 गेले तर 405 राहील. आता आपल्याला हा शेवटचा हप्ता मिळाला. आता आपल्याला पहिला हप्ता पण मिळाला आणि शेवटचा हप्ता पण मिळाला. आता हे उदाहरण शाब्दिक आहे, मग याचं उत्तर सुद्धा आपल्याला शब्दात लिहावं लागेल. म्हणून त्याने दिलेला पहिला हप्ता 495 रुपये व शेवटचा हप्ता 405 रुपये आहे. आपलं हे उदाहरण सोडवून झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.